प्राणस्पंदनासाठी प्राणस्पंदन कमी करण्यासाठी किंवा आपण त्याच्यावरती हे करण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजे ते पाहिलं. आणि कुठल्या गोष्टीवरती संयम केला असता कुठल्या सिद्धी प्राप्त होतात इथपर्यंत पाहिलं. तत्स्थानी, इथे माझा कर्सर आहे, इथे पहा, तत्स्थानी संयमात तत्सिद्धयो भवन्ति. म्हणजे की ह्या ह्या ठिकाणी आपण जर संयम केला तर त्या त्या ठिकाणी जे जे संयम केल्यावर तिथं काय काय सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे समजा ताऱ्यांवरती संयम केला तर आपल्याला साधारणतः सिद्ध दर्शन प्राप्त होतं. किंवा कायाकाश, कायाकाश म्हणजे शरीरातलं जे आकाश आहे त्यातला संयम केला तर माणसाला आकाश गमनाची सिद्धी प्राप्त होते. म्हणजे पक्षासारखं उडण्याची सिद्धी प्राप्त होते आकाशामध्ये. किंवा माझं मनाने आपण जरी शरीर इथं असलं तरी मनाने आपण दुसरीकडे जाऊन त्या गोष्टी पाहू शकतो, असं थोडक्यात. नंतर म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे हे सगळीकडे वर आपण पाहिलं की काय काय स्थानावर काय काय केलं असतं, काय काय सिद्धी होतात. आता पुढचा अष्टम खंड आपला चालू होणार होता, आठवा खंड पहिल्या ह्याच्यातला. तर प्रत्याहार म्हणजे काय आता पुढे पाहणार आहोत आपण. आता प्रत्याहार हा सपंचविधा विषयेषु विचरतामिंद्रियाणाम. म्हणजे काय आता इथं काय आहे की आता अथ प्रत्याहार म्हणजे आता आपण प्रत्याहाराचं इथे वर्णन पाहतो किंवा प्रत्याहाराबद्दल पाहणार आहोत. मग सपंचविधा म्हणजे तो 5 प्रकारचा आहे पंचविधा. मग ते कुठल्या कुठल्या विषयांचं काय करतं, म्हणजे विशेषू विचरती इंद्रियाणम म्हणजे काय की जी आपली इंद्रिय आहेत ती काय करतात की विषयांमध्ये नेहमी काय करतात, विचरण करतात. म्हणजे काय करतात, कंटिन्युअसली आपली इंद्रिय विषयांच्या काय असतात, अधीन असतात. म्हणजे बघा की आपण तोंडाने आपल्याला सारखं सारखं असं वाटतं की काय काय नवीन गोष्टी खाव्यात, किंवा सारखं सारखं पाणीपुरी, भेळ, गोड वस्तू खाण्याची आपल्याला इच्छा होते, किंवा डोळ्याने नवीन नवीन गोष्टी पाहायची किंवा पिक्चर पाहायची इच्छा होते, किंवा स्पर्शाला मऊ गोष्टी आपल्याला आवडतात. तर तसं आपलं प्रत्येक विषय किंवा प्रत्येक इंद्रिय हे विषयामध्ये काय असतं की किती नाही म्हणलं तरी त्या विषयांमध्येच बंदिस्त असतं किंवा विषयामध्येच विचरण करतं. तर ह्याच्यामुळे काय होतं की बलाधारणम प्रत्याहारणम म्हणजे काय की बलपूर्वक त्याला आपल्या अंतेंद्रिय म्हणजे काय म्हणायचं, अंतर्गत इंद्रिय आपण जे बाह्य विषयांकडून त्याला त्याचे त्याची विषयाधीन जे मन आहे ते बाह्य विषयांकडून काढून अंतरेंद्रिय किंवा आपल्या अंतर्मनाकडे लक्ष देणं, त्याला काय म्हणायचं आपण की बलपूर्वक म्हणजे त्याला संयम करावा लागतो आपल्याला. असं सहजपणे शक्य होतं का बाह्य विषयाकडून अंतर्गत मनाकडे जाणं? तर नाही, ते सोपं नाही. त्यामुळं बलपूर्वक किंवा आपण अभ्यास करून की काय करायचं की जी इंद्रिय आकृष्ट होऊन विषयभोगात डुबलेली आहेत तर त्यांना त्यांच्यावरून हटवून तर त्याला काय करायला आपल्याला करायचंय की त्याला प्रत्याहारामध्ये आणायचंय. तर म्हणजे काय आता इथं थोडक्यात काय की पंचविधा आहे प्रत्याहार, आणि विषयामध्ये जे इंद्रिय विचरण करतायत किंवा त्याच्यामध्ये विषयामध्ये डुबतायत त्यांना बलपूर्वक अंतर्गत मनाकडे वळवणे त्याला प्रत्याहार असं म्हणतात. अशी त्याची इथे डेफिनेशन आपण बघू शकतो. म्हणजे विशेषु विचरताम इंद्रियाणाम बलाधारणाम प्रत्याहार, हा ही काय झाली ह्याच्यानुसार काय झाली व्याख्या झाली शांडिल्य उपनिषदात. आता तसं त्यांनी पुढे काय सांगितलंय, यत पश्यती तर सर्व मोमती प्रत्याहार, हा म्हणजे काय की ह्या सगळ्या इंद्रियां म्हणजे बाहेरच्या ज्या विषयांकडून मन आहे त्या अंतरिंद्रियाकडे किंवा अंतर्मनाकडे वळवणं त्यालाच आपण काय म्हणतो, प्रत्याहार असं म्हणतो. मग नित्य विहित कर्मफल त्याग हा प्रत्याहार, हा म्हणजे आपण नित्यपरमेने किंवा रोज जी कर्म करतोय किंवा आपली जी कर्म करतो त्यांच्या फलांचा त्याग करणे. म्हणजे आता एक आपण कर्म करतो आणि त्याच्या फळाची अपेक्षा करतो, तर कर्म करायचं आणि कर्म करून काय करायचं की ते कर्म भगवंताला अर्पण तर करायचं पण त्याच्या फळाची पण अपेक्षा न करता कर्म करत राहायचं. नित्यविहित कर्मफल त्याग, हा म्हणजे जे काही आपण नित्य कर्म करतोय त्याच्या फलाची अपेक्षा न करता काम करणे त्याला पण प्रत्याहार असं आपण म्हणू शकतो. नंतर अजून पुढची व्याख्या काय केलंय की सर्व विषय पराहत्वम प्रत्याहारा. म्हणजे आता इथं 5 प्रकारचे जे प्रत्याहार सांगितले तर ते त्यातलं प्रत्येक गोष्ट त्यांनी इथं सांगितली की म्हणजे पहिला प्रकार काय सांगितलाय की यत पश्यंती तत् सर्व मोमती प्रत्याहारा. म्हणजे जे 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 पाहतोय आपण किंवा तो काय आहे आत्मा आहे असं समजून तर प्रत्येक अंतर्गत म्हणजे सगळ्या इंद्रियांना सुद्धा आत्म्याकडे किंवा आत्म्याच्या अनुभूतीकडे वळवणं
त्याला आपण प्रत्याहार, हा पहिला गोष्ट झाली. दुसरं काय की नित्य जे आपण कर्म करतो त्या फलांचा त्याग करून किंवा त्यांच्या फळाची अपेक्षा न करता आपण काय करायचं की त्यांची त्याची सार्थकता किंवा त्याचा जर अनुभव न घेण्यासाठी पण नुसतंच कर्म करत राहणं, त्याला काय म्हणायचं? प्रत्याहार म्हणायचं. नंतर पुढचं तिसरं काय सांगितलंय की सर्व प्रकारच्या किंवा समस्त विषयांचा त्याग, किंवा विषय म्हणजे काय तर सगळ्या वासना किंवा विषय वासनेनी जे रहित आहे, की बाहेरच्या विषय वासनामध्ये आपलं मन सतत लीन असतं, तर त्याच्या सगळे त्या विषय वासनांपासून जे काही आहे आपलं मन परावृत्त करायचं, अंतर्मुख करायचं. हम्म आणि आत्म्याबरोबर त्याला काय करायचं? तादात्म्य करायचं. त्याला काय म्हणलेलं आहे? प्रत्याहार. असं आपल्याला तिसरा हे सांगितलं. नंतर पुढचं काय सांगितलंय की अष्टादशषु मर्मस्थानेषु कर्मधारणम प्रत्याहार. म्हणजे काय की जे आपले शरीरामध्ये मर्मस्थान सांगितलेत. मर्मस्थान म्हणजे काय की जिथं मार लागला असता आपला मृत्यू होऊ शकतो, त्याला काय म्हणायचं? मर्मस्थान म्हणायचं आपलं. तर आयुर्वेदामध्ये अशी बरीच मर्मस्थान सांगितलेली, त्यातलंही 18 जी आपली मर्मस्थानं आहेत त्यांच्यावरती जर क्रमशः आपण धारणा केली, हम्म तर काय होतं की तिथं आपल्याला दिव्य प्रवाह वाहतोय, किंवा आपल्याला आपल्या चित्ताचं तादात्म्य त्यांच्या बरोबर होतं आणि दिव्यानुभूती येते. आपल्याला एक प्रकारची अनुभूती येते चांगली. त्यालाच काय म्हटलेलं आहे? प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचं काय? पादांगुष्ठ गुल्फ जंगा जानुरुपयोग मेढनाभिहृदया कंठकुपतल तालू नासा क्षिभ्रुमध्ये ललाट मुद्री स्थानानी तेषु कर्म दावराह वरहो क्रमेण प्रत्याहरेत. म्हणजे आता इथे काय काय दिलंय की आपला पाद म्हणजे पायाचा अंगठा, पादांगुष्ठ म्हणजे पायाचा अंगठा, नंतर गुल्फ, गुल्फ भाग म्हणजे, आणि नंतर जंघा म्हणजे आपली मांडी, नंतर काय? गुल्फ जंघा, नंतर जानू गुडघा, नंतर काय सांगितलंय की उर आपला हृदय म्हणजे काय छातीचा भाग, नंतर उर उपायू, हा मेढ्र नाभी म्हणजे त्याचा इथं गुदाचा भाग सांगितलाय, नंतर नाभीचा भाग, नंतर हृदयाचा भाग, नंतर गळ्याच्या छिद्राचा कंठ कूप तालू म्हणजे हृदयाच्या आणि गळ्याच्या छिद्राचा भाग, तालूचा भाग, नासिकेचा भाग, भ्रूमध्याचा ललाटाचा भाग. आणि असं ह्या सगळ्यांमध्ये काय सांगितलंय की इथं सगळ्यांना ह्या सगळ्या स्थानावरती आपल्याला काय करायचंय की आरोह आणि अवरोह दोन्ही प्रकारे काय करायचंय की साधारणतः म्हणजे उताराने आधी वरून खाली यायचं आणि परत खालून वर जायचं, असं आपल्याला काय करायचंय की त्याच्यावरती धारणा करायची किंवा त्याच्यावरती लक्ष द्यायचं, आणि त्यालाच प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचं आपल्याला बघायचं की 9वा खंड चालू होतोय आपल्या इथे, आणि इथून धारणेचा अभ्यास चालू होतात. आपण हे प्रत्याहाराचे 5 प्रकार बघितले की हा पादांगुष्ठ जुल्फ ह्याच्यावरती कसं प्रत्याहार करायचा, नंतर अष्टादश मर्मस्थानांवरती सर्व विषय परागमुख म्हणजे प्रत्याहार, नित्य विहित कर्मफल त्याग म्हणजे प्रत्याहार, आणि यत पश्यती तर म्हणजे आत्माकडे लक्ष देणे, आत्म्याचं मनन करणे, चिंतन करणे, त्याला प्रत्याहार. असे आपण काय बघितलेत की इथं 5 प्रकारचे प्रत्याहार बघितले. ह्याच्यावरती बराच वेळा प्रश्न येतो, प्रत्याहार म्हणजे काय सांगून, आणि प्रत्याहार कुठले 5 प्रकारचे प्रत्याहार आहेत ते तुम्हाला कळलं, हे लक्षात आलं. आता पुढचं आपण बघणार आहोत की 9व्या खंड चालू होतं, इथं आपण इथे बघणार आहोत की धारणा. धारणा म्हणजे काय? तर तिथे काय दिलंय की अर्थधारणा 7 त्रिविधा, म्हणजे धारणा किती आहे, धारणेचा अभ्यास सांगतोय आपण. धारणा किती प्रकारची आहे? तर 3 प्रकारची. आत्मानी मनोधारणम दहरा आकाशे बाह्य आकाश धरणम पृथ्वी वेब तेजो वायवाकेशु पंचमूर्ती धारणम चेती. म्हणजे काय सांगितलंय इथं की आपली जी अंतरात्मा किंवा आपलं मन आहे त्याची धारणा करणे. हा म्हणजे साधारणतः हृदयाचं जे अवकाश आहे किंवा बाह्य हृदयाचा अवकाश आणि बाह्य अवकाश आहे त्याची धारणा करायची. आणि तिथे काय करायचं की पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या 5ही मूर्तींची अशा प्रकारे धारणा करायची आपल्याला. आणि त्याला आपण ती कशा प्रकारे आहे की 3 प्रकारे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जी काही धारणा करतो ती 3 प्रकारची आहे. नंतर ती काय की आपल्या आत्म्याचं धारण करणे, आपल्या मनाचं धारण करणे, ही पहिलं आत्म्याचं, दुसरं मनाचं धारण, हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरं म्हणजे दहरा आकाशे. आणि काय म्हणजे दहरा आकाशे म्हणजे काय की हृदयाचा अवकाश, बाह्य अवकाश
आणि तसंच काय सांगितलं की पृथ्वी तेजल वायू वायू यांची धारणा करणे आणि पंचमूर्तीची म्हणजे पंच जे आहेत पाची मूर्तींची धारणा. आणि ह्यालाच काय म्हणायचं, ही किती प्रकारची आहे, 3 प्रकारची आहे असं त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता पुढचा 10वा खंड चालू होतो इथून. त्या 10व्या खंडामध्ये त्यांनी काय दिलंय की अथ ध्यानम, धारणा झाली आता, अथ ध्यानम तद्विदम सगुणम निर्गुणम चेती सगुणम मूर्ती ध्यानम निर्गुणम आत्म यथात्म्यम. म्हणजे बघा आता इथे काय लक्षात घ्यायचं आपल्याला की आता आपण त्यांना ते आपल्या ध्यानाबद्दल सांगतायत की ध्यानाचे किती प्रकार आहेत की 2. मग तुला पहिला प्रकार काय सांगितलं, सगुण, आणि दुसरं ध्यान कुठलं आहे, निर्गुण ध्यान. पहिलं सगुण ध्यान आहे, दुसरं निर्गुण ध्यान आहे. तर सगुण ध्यान म्हणजे काय, तर मूर्ती ध्यान. म्हणजे आता आपण एकाचे देवाचे, आता श्रीराम म्हटलं की आपल्याला श्रीरामांची मूर्ती, निळी मूर्ती, हातात धनुष्यबाण, असं सगळं चिंतन आपल्या समोर येतं. तसंच विष्णूची मूर्ती म्हणले तर शेषनागावर झोपलेली मूर्ती, किंवा दत्तात्रयाची मूर्ती म्हणजे त्रिमुख मूर्ती, किंवा शंकराची तर जटाधारी मूर्ती आपल्याला वरती चंद्रकोर, नंतर गंगाचं धारण केलेलं, गळ्यामध्ये नागसाप, असे आपल्याला समोर रूप येतात. तर त्याला आपण काय म्हणतो, सगुण मूर्ती ध्यान, की त्या देवाचं रूप किंवा त्याच्या जे काही आपण पाहतोय ते समोर त्याचं मूर्ती ध्यान करणे, त्याला सगुण रूप म्हणतात देवाचं. देवाला ऍक्च्युली ते आपण रूप आपण दिले ऍक्च्युली तसं. तर त्या ध्यानाला आपण काय म्हणतो, सगुण मूर्ती ध्यान म्हणतो. आणि निर्गुण ध्यान म्हणजे काय, की तिथं आत्मस्वरूपाचं फक्त ध्यान करणे, त्याला काय म्हणणे, की निर्गुण ध्यान असं म्हणतात. आता पुढचं आपल्याला बघायचंय की 11वा खंड बघायचा. 11व्या खंडामध्ये काय दिलंय की अथ समाधी ही जीवात्म परमोत्मक अवस्था त्रिपुट रहिता परमानंद स्वरूप शुद्ध चैतन्यात्मिका भवती. इथं काय दिलंय की आता समाधीचं वर्णन सांगितलं इथं त्यांनी आपल्याला. जीवात्मा आणि परमात्म्याची ऐक्य अवस्था, जीवात्मा परमात्मा ऐक्य अवस्था, म्हणजे जीवात्मा म्हणजे भगवान किंवा ईश्वर, सॉरी आपण जीवात्मा म्हणजे परमात्मा म्हणजे भगवान, तर त्यांची ऐक्य अवस्था, त्या दोघांचं मिलन होणे किंवा एकत्र येणे, त्याला आपण काय म्हणतो की, किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता या तिघांचं काय होतं की एकत्र येणार, किंवा त्रिपुट विरहित. म्हणजे हे कुठले कुठले त्रिपुट रहित म्हणजे काय, की जी ज्ञान वस्तू आहे, ज्ञान वस्तू कोणती आहे इथं, तर आत्मा. ज्ञेय कोण आहोत की, ज्ञेय वस्तू काय आहे की आत्मा. ज्ञान कशाचं करायचंय, तर आपल्याला आत्म्याचंच ज्ञान करायचंय. आणि त्याचा ज्ञाता कोण आहोत, तर आपण. म्हणजे त्याला त्रिपुट विरहिता म्हणले, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. आणि त्याच्यामुळे काय होतं की परमानंद स्वरूप जी अनुभूती येते ती कशी येते आपल्याला, परमानंदाने युक्त किंवा परमानंद स्वरूप शुद्ध चैतन्यमय अवस्था म्हणजे समाधी, किंवा तिची अनुभूती आपल्याला येते. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, समाधी असं म्हटलेलं आहे. आता इति प्रथम अध्याय, म्हणजे हा प्रथम अध्याय संपला आपला. आता इथून पुढे आपला काय चालू झालाय की द्वितीय अध्याय चालू झालाय. हा, तर द्वितीय अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत, हे अतः शांडिल्य ह वै ब्रह्म ऋषितुषु वेदेषु ब्रह्म विद्यामलभमानः किम नाम्येतर्वाणम. म्हणजे आता इथे ते काय विचारतात शांडिल्य ऋषी, ते काय म्हणतायत की ब्रह्मर्षी जे शांडिल्य आहेत ते चारही वेदांचं त्यांनी काय केलेलं आहे की काय पूर्णपणे काय केलं, अध्ययन केलेलं आहे. आणि ते भगवंतांना विचार करतात किंवा ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचे मार्ग, किंवा काय म्हणतात की ब्रह्मविद्या म्हणजे काय, किंवा मला ब्रह्मविद्येमुळे माझं काय कल्याण होणार किंवा कशी प्राप्ती होणार, त्याचं मला वर्णन करा, असं ते ऋषी मुनींना शांडिल्य ऋषी अथर्व मुनींना विचारतायत. तर मग ते काय सांगतायत की स होवाच अर्थवा शांडिल्य सत्य विज्ञानमंत ब्रह्म. म्हणजे काय की हे शांडिल्यांना ते काय सांगतायत की हे बघ, म्हणजे अथर्व मुनी त्यांना म्हणतात की शांडिल्य ब्रह्म म्हणजे काय की सत्य आहे किंवा विज्ञान आहे ते, आणि एक प्रकारचा अनंत रूपाने सव्याप्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन करता येणार नाही असं त्याचं रूप आहे, किंवा त्याचं विज्ञान रूपी रूप आहे त्याचं पण. परंतु ते सव्याप्त आहे, म्हणजे सगळीकडे व्याप्त आहे ते, इथं एका ठिकाणी नाही तर सगळ्या जगभरामध्ये ते काय आहे, व्याप्त आहे असं ते त्यांना सांगतायत. म्हणजे इथं हे बघा की स ओवाच अर्थवा शांडिल्य सत्यम विज्ञान अनंतम ब्रह्मम यस्मिन निधनमतम च प्रोतम च. म्हणजे काय की ते कसं आहे
की सत्य कसं आहे, ब्रह्म कसं आहे तर सत्य आहे, विज्ञान रूप आहे, अनंत रूपांनी सगळीकडे संव्याप्त आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं काही काय आहे, ओतप्रोत आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की सगळं काय आहे ते ओतप्रोत आहे. म्हणजे आता इथं निष्क्रिय आहे, ते निष्कलंक आहे, किंवा त्याला बऱ्याच प्रकारे विशेषण लावायचा प्रयत्न केलाय, परंतु ब्रह्माचं वर्णन करता येतं का? नाही. कारण अष्टांग योगाला आपण आता इथपर्यंत आपण काय बघितलं होतं की अष्टांग योग बघितला. तो अष्टांग योग काय करतो तर आत्मज्ञानाला लागणारी आपली काय करतो पूर्व तयारी करून घेतो. आता तुम्ही बघा स्वयंपाक करता किंवा तर काय करता, स्वयंपाक करताना आदल्या दिवशी भाजी निवडून ठेवता किंवा वाटण बनवता कांदा लसूण खोबऱ्याचं. तर ही तुमची काय असते पूर्व तयारी असते. कणिक बांधून ठेवता, भाज्या मळून ठेवता, मग फोडणी घालता, कुकरसाठी तांदूळ धुता. ही सगळी आपली काय झाली पूर्व तयारी झाली. किंवा आपण कुठला पण प्रोजेक्ट करताना सुद्धा काय करतो की ते प्रोजेक्ट बनवताना आपण प्लॅन करतो. प्लॅन नुसार मग सगळ्या वस्तू गोळा करतो, मग त्याच्यानुसार आपण पूर्वतयारी करतो. तसं आतापर्यंत आपण काय केली इथं आपल्याला ह्यांनी काय सांगितलं अथर्व ऋषींनी की राजयोगाने किंवा अष्टांग योगाने आपली काय झाली की इथपर्यंत पूर्वतयारी झाली. आता इथून पुढं ब्रह्मज्ञान सगळं आहे, ब्रह्मज्ञानाला महत्व आहे. मग ते ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा शांडल्य ऋषी अथर्व ऋषींना विचारतात. म्हणजे ते पण खूप म्हणजे ब्रह्म ऋषी म्हणजे ते कशात शांडिल्य ऋषी की त्यांनी चार वेदांचं वेदेशु म्हणजे चतुर्षु वेदेशु म्हणजे ते कसे आहेत की ब्रह्म ऋषी आहेत ते. त्यांनी चार वेदा म्हणजे ब्रह्मर्षी म्हणजे आपण सगळ्या ब्रह्माचं त्यांना पण ज्ञान आहे, तरी पण ते अनेक प्रश्न विचारतात. ते काय म्हणतात चारी वेदांचं त्यांना ज्ञान आहे किंवा त्यांनी अध्ययन केलंय, परंतु ब्रह्मविद्या प्राप्त केल्यानंतर किंवा भगवानच्या शरणेमध्ये पोहोचल्यानंतर की आपण ब्रह्माच्या किंवा आपली प्राप्ती किंवा त्याच्या ब्रह्माचं अध्ययन केल्यानंतर किंवा त्याची विद्या प्राप्त केल्यानंतर आपलं कल्याण कसं होतं किंवा आपली ब्रह्मविद्या म्हणजे काय किंवा काय आहे हे मला सांगा असं जेव्हा म्हणतात, तेव्हा अथर्वमुनी प्रारंभ करतात त्यांना सांगायला की शांडिल्य ब्रह्माचं आधी ब्रह्माचं वर्णन करतात. ब्रह्म कसं आहे तर सत्यरूप आहे. तो विज्ञान रूप आहे. विज्ञान रूप म्हणजे त्याला शास्त्रीय बेस आहे. प्रत्येक गोष्टीला कसं असतं विज्ञान, आता बघा तुम्ही बघितलं की नाट्यशास्त्र असतं, खगोलशास्त्र असतं, भूगर्भशास्त्र असतं. तर विज्ञान आहे त्याचं. विज्ञान म्हणजे काय तर विशिष्ट ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान कसं आहे हे विशिष्ट ज्ञान आहे, त्याला विज्ञानाची जोड आहे. ब्रह्म कसं आहे तत्वानी भरलेलं आहे. म्हणजे सर्वेंद्रिय गुणाभासम आहे ते आणि सर्वेंद्रिय वर्जितम आहे. म्हणजे सर्व इंद्रियांच्यातल्या काय होतं गुणाचा त्याला भास होतो. हा तर सर्व म्हणजे असं असं ब्रह्मतत्व आहे ते. आणि ते कसं आहे की ओतप्रोत आहे ते. त्यांनी पहिलं वाक्य काय सांगितलं की ते कसं आहे ओतप्रोत आहे. ओतप्रोत म्हणजे सगळीकडे भरलेलं आहे ते. ते एकाच ठिकाणी आहे किंवा असं नाहीये, तर ते सगळीकडे कसं आहे ओतप्रोत आहे. आणि त्याचा प्रादुर्भाव किंवा प्रादुर्भूत कसा आहे ते तर समजा आपण आपल्याकडे इंद्रिय नाहीयेत, हात नाहीयेत, पाय नाहीयेत, डोळे नाहीयेत, जिव्हा नाहीये, शरीर विहित आहे. तसं त्याचं रूप किंवा त्याचं वर्णन करणं कसं आहे त्याला असं आपण वर्णन करू शकत नाही की इंद्रिय नसल्यानंतर आपण कसं वर्णन करू शकत नाही. तर ते कसं अनुभूती घ्यायची आपल्याला त्याची. असं त्यांनी इथं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. म्हणजे इथं पुढे त्यांनी सांगितलं की तत् पाणी पादम चक्षु श्रोत्रम जीवा शरीरम मग ग्राह्य निर्दय. म्हणजे आपल्या हाताला समजत नाहीये, आपल्या डोळ्यांना समजत नाही, आपल्या कानाला समजत नाही, आपल्या जिभेला समजत नाही, आपल्या शरीराला पण ते समजत नाही. तसं ते कसं अग्राह्य आहे. म्हणजे आता आपण एखादी वस्तू इकडून तिकडे उचलून ठेवतो, म्हणजे खुर्ची किंवा टेबल उचलून ठेवतो किंवा ती आपल्याला ग्राह्य आहे किंवा आपण त्याला उपमा देऊ शकतो, एक ऍडजेक्टिव्ह देऊ शकतो. तसं ब्रह्माला इकडून तिकडे उचलून ठेवता येतं का? नाही, कारण ते सर्वव्यापी आहे. किंवा त्याला असं डोळ्यांनी आपण म्हणजे प्रयत्न केला त्यांनी शब्दामध्ये बांधण्याचा, किंवा पण ते ब्रह्म कसं आहे की कुठल्या विशेषणांनी किंवा कुठल्या शब्दांनी बद्ध करता येत नाही. पण तरी पण ऋषींनी काय केलेलं आहे की त्याला बद्ध करायचं काय केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे. मग त्यासाठी त्यांनी अनेक विशेषणं वापरली. म्हणजे ते कसं वापरलंय त्यांनी ओतप्रोत आहे, नंतर ते कसं आहे सर्वमिद आहे, विज्ञानयुक्त आहे, सत्य आहे, ओतप्रोत आहे, सगळीकडे भरलेलं आहे.
इंद्रियांनी आपण त्याला जाणू शकत नाहीये, अग्राह्य आहे, अनिर्देश आहे. म्हणजे आता मी एखादी गोष्ट मला तुम्हाला माहित नाहीये, तर तुम्ही विचारलं मला कुठे आहे, तर मी सांगते की बोट करून दाखवते, की निर्देश करते की बाबा तिथे उजव्या बाजूला खुर्ची आहे किंवा तिथे उजव्या बाजूला टीव्ही आहे. तुम्ही उजवीकडनं डावीकडे वळलात की तुम्हाला रस्ता दिसेल, असं मी निर्देश करते. पण तसं ब्रह्म इथे आहे, ब्रह्म तिथे, असं आपण निर्देश करू शकतो का? नाही. म्हणजे ते अग्राह्य आहे, अनिर्देश्य आहे. त्याला आपण काय करू शकत नाही, निर्देशाने काय करू शकत नाही, दाखवू शकत नाही. येतो वाचो निर्वर्तनते. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की म्हणजे आपल्याला काही सगळं करतं, मनातलं सुद्धा काय, म्हणजे ब्रह्म कसं आहे की त्याला काय करतं, त्याला जरी आपल्याला हे कळत नसलं की बाबा तर ते सर्वव्यापी आहे, त्याला मात्र सगळं कळतं की जगामध्ये काय चाललंय किंवा आपल्या मनात सुद्धा काय चाललंय हे ब्रह्माला कळतं, किंवा आपल्या सगळ्या जाणीवा किंवा असं सगळं जे काय आहे ते ब्रह्माला कळतं. त्याच्यानंतर समजा आपल्याला शब्दाला मर्यादा आहेत किंवा काळाला पण मर्यादा आहेत, अर्थाला पण मर्यादा आहेत, पण तसं वाणीला पण आपल्या मर्यादा आहेत. परंतु ब्रह्माला कसं आहे की तो शांत आहे, त्याला अनंताची उपमा आहे. तो वाणीने किंवा आपण प्रयत्न करतोय, पण तो एक असफल प्रयत्न आहे. जिथं इंद्रिय पोचत नाहीत, जिथं मन पोचत नाहीत किंवा जिथं काहीही पोचत नाही, कारण मन म्हणजे अशी एक वेगळी अवस्था आहे. त्यांनी जे वर्णन केलंय ना पुढची अवस्था, की पुढची अवस्था त्यांनी काय म्हटलं की यतो वाचो निर्वर्तनते, म्हणजे आपण त्याला वाणीने सुद्धा काय करू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. असं काय आहे ते ब्रह्म आहे. नंतर पुढचं त्यांनी सांगितलंय की पुढचं आपण सांगितलं की अप्राप्य मनसा सह यत् केवलम ज्ञानगम्यम प्रज्ञाच यस्मा प्रसृता पुराणी एदम एकमेव द्वितीयम. आता बघा इथं पूर्ण सगळं वर्णनच आहे त्याचं. म्हणजे कसं आहे हे ब्रह्म, तर जे काय आहे की ज्ञानसेही, म्हणजे ज्ञानानेच आपण काय करू शकतो, त्याला प्राप्त करू शकतो. नंतर आपली जी प्राचीन प्रज्ञा किंवा आपली अनुपम एक असं द्वितीय जे आहे आकाशाने सदृश्य व्याप्त करणारं, किंवा अतिसूक्ष्म आहे ते, क्रियाविहीन आहे, एकमात्र आहे, सत्य स्वरूप आहे, चेतनेने संपन्न आहे, आनंद स्वरूप आहे, एकरस संपन्न आहे, मंगलमय आहे, अत्यंत शांत आणि अमर आहे आणि परम अविनाशी असं ब्रह्म आहे. आणि हे परम अविनाशी जे ब्रह्म आहे ते म्हणजे तूच आहेस, किंवा तुझा आत्मा, तुझ्या मन पण नाही म्हणू शकत, तुझा जे आत्मा आहे, ज्याचं त्याला तू फक्त ज्ञानाद्वाराच जाणू शकतो, असं ते ब्रह्म आहे. म्हणजे आता इथे त्यांनी काय वर्णन केलेलं आहे की कसं कसं आहे ते निरंजन, निरंजन आहे. नंतर कसं आहे ते अतिसूक्ष्म आहे, आकाश वर्ष सूक्ष्म आहे, म्हणजे सूक्ष्म रूप आहे ब्रह्मस्वरूप. निरंजन आहे, ते निष्क्रिय आहे, क्रियाहीन आहे, सन्मात्र आहे. नंतर चिदानंद रूप शिवसारखं मंगलमय आहे, प्रशांत स्वरूप आहे, असं ब्रह्म आहे जे तत्वरूपी आहे. आणि एकरस संपन्नानी काय आहे ते युक्त आहे. चिदानंद एकरसम दिले बघा. नंतर तत्वमासी आहे, म्हणजे जे आत्म्याचं स्वरूप जाणतं किंवा अमर आहे. नंतर ते काय आहे, अत्यंत शांत आहे. हम्म ही सगळं काय आहे की त्यांनी विशेषण वापरले ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी. आणि त्याच्यानुसार त्यांनी काय दिलंय की सर्व गोष्टींचं ऍब्जेक्टिव्ह किंवा आपण एक विशेषण वापरून ब्रह्माचं वर्णन करायचं त्यांनी प्रयत्न केले. पण जे असं काही ब्रह्म आहे ते काय आहे, ते तुझ्यामध्येही आहे आणि माझ्यामध्ये आहे आणि ते सगळ्यांमध्ये आहे. इतक्या जवळ असताना पण त्याला काय करू शकत नाही, आपण जाणू शकत नाही, असं त्यांनी काय केलेलं आहे त्याचं वर्णन किंवा त्याचं हे आपल्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर ते पुढं पुढं काय म्हणतायत की तज्ज्ञानेन हि विजयानेन एकदेव आत्मशक्ती प्रधानः सर्वज्ञः सर्वेश्वरः सर्वभूतांतरात्मा सर्वभूतादिवासः सर्वभूतानि गुणो भूतयोनि अर्घ कम्यः यश्व विश्व सुजति विश्वं बिभर्ति विश्वभुङ्गे स आत्मा आत्मानि तत्तं लोकविजनिः मा शोचिरात्मविज्ञानो शोकशांत गमिष्यति. आता इथं त्यांनी काय दिलंय की आता इथं पुढे त्यांनी दिलंय की ही जे काही एकदेव किंवा एक स्वरूप आहे. इथं दिलंय बघा की जे काही आहे एको देव, जे काय एकच देव स्वरूप आहे,
किंवा शक्ती स्वरूप आहे, आत्मशक्ती प्रधान आणि म्हणजे आत्मशक्ती आहे. तर त्याला काय सांगितलंय की तो सर्व प्राण्यांचा किंवा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. सर्व लोकांमध्ये त्याचा अधिवास आहे. नंतर तो काय सर्व प्राण्यांच्या मूल उत्पत्तीचं स्थान आहे. आणि तो फक्त केवळ योगानी किंवा योग केल्यानेच आपण त्याला काय करू शकतो, जाणू शकतो. आणि तोच काय करतो की यशवम विश्वम सृजती, म्हणजे तोच विश्वाचं काय करतो किंवा उत्पत्ती स्थान आहे. आणि तोच काय आहे त्याचा विलय स्थान आहे. आणि तोच त्याचं सृजन करतो, पालन करतो किंवा विलन करतो. आणि तो म्हणजे कोण आहे तर आत्मा आहे. आणि तो सगळ्यांमध्ये, तुझ्या माझ्या सगळ्यांमध्ये काय आहे, तो स्थित आहे. असं त्यांनी काय केलेलं इथं वर्णन केलेलं आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला इथं काय बघायचंय की थोडक्यात त्यांनी आत्म्याचं वर्णन इथं चालू केलंय. ब्रह्म काय आहे, ब्रह्मचं वर्णन केलं. मग ब्रह्म म्हणजेच ते आत्मा आहे. मग तो सगळ्यांमध्ये वास करतोय, सर्व प्राण्यांच्या मध्ये, सर्वांचा सृजन किंवा सगळ्यांचा हे काय आहे, सगळं मूळ काय आहे, आत्मा आहे. म्हणजे सगळं आपल्याला काय करायचं की आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आपल्या. हम्म. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं की आपली पुढची शक्ती किंवा आपल्याला आत्मा काय आहे किंवा आत्म्याचं महत्व काय आहे किंवा इथे त्याचं वर्णन आहे, त्याला विशेषण लावायचा प्रयत्न केलाय. आणि ती आपल्याला इथे वर्णन करून त्यांनी काय केलेलं आहे सगळं, म्हणजे तो एको देव आहे. तो देव कोण आहे, एकदेव. तर तो आत्मशक्ती प्रधान आहे, सर्वज्ञ आहे. म्हणजे तो कसा आहे, सगळ्यांनी सर्वज्ञ आहे तो. त्याला सगळं माहिती आहे, तो सर्वेश्वर आहे. सर्व भूतांच्या अंतरात्म्यामध्ये त्याचा अधिवास आहे. तो गूढ आहे. आणि सर्व भूत किंवा सर्व त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये काय आहे की तो फक्त भूतर योनिर योग गम्य, म्हणजे योगांनीच त्याला, योगाचा आत्मसात करून किंवा योगाचा अभ्यास करूनच आपल्याला त्याला समजून घेता येतं किंवा त्याच्याशी एकत्म होता येतं आपल्याला. आता सगळ्यांना आपल्याला आत्मा आहे माहितीये, पण प्रत्येकाला आत्म्याचं स्वरूप कळतं का, नाही. काही ठराविक लोक जे योगाद्वारे खूप तपस्या किंवा साधना करतात आणि तोच काय आहे, तोच आत्मा कसा आहे की विश्वाचा रचयिता आहे. नंतर तो कसा आहे की विश्वाचा रचयिता जसा आहे तसा तो कसा आहे की पूर्णपणे या सृष्टीचं पालन करतो, विलन करतो किंवा त्याचं रचन करतो. तो काय आहे, आत्मा आहे. आणि तो आपल्या सगळ्यांमध्ये स्थित आहे. तुमच्या, माझ्या, कुत्रा, सगळे जे प्राणी आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये तो काय आहे, आत्मा काय आहे, पूर्णपणे स्थित आहे. असं त्यांनी वर्णन केलं. आता इथे द्वितीय अध्याय, इथं ब्रह्म आणि आत्म्याचं वर्णन करून त्यांनी द्वितीय अध्याय काय केलेला आहे, संपवलेला आहे. आणि आता तृतीय अध्यायाला इथं सुरुवात झालेली आहे. आता इथं तृतीय अध्यायामध्ये बघा, अथेनम शांडिल्य अर्थनाम प्रपच्च यदेमकेश्वरम निष्क्रियम शिव सन्मात्र परब्रह्मम तस्मात कथमिदम. म्हणजे आता तिथं इथं ते प्रश्न विचारतायत की, ते इथं प्रश्न विचारतायत की हे अथर्व मुनी, की हे जे परब्रह्म आहे ते एकाक्षर आहे, विहीन आहे, मंगलमय आहे, आत्मस्वरूप आहे आणि जगतामध्ये सगळीकडे प्रादुर्भाव आहे त्याचा. आणि तो काय आहे, तर तो कसा, म्हणजे कशा प्रकारे तो त्याचा प्रादुर्भाव आहे किंवा तो कशा प्रकारे प्रतिष्ठित आहे. तर मला हे थोडीशी काय करा की त्याच्याबद्दल माहिती द्या किंवा त्याच्याबद्दल मला सांगा. असं ते काय करतात की प्रश्न विचारतात. म्हणजे ते म्हणतात की हे जे काही आहे त्याला परब्रह्म असं का नाव पडलं, की म्हणजे ब्रह्म आहे ते मान्य आहे, पण त्याला परब्रह्म असं नाव का पडलं किंवा आत्मा म्हणजे काय आहे. तर अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि मग ते त्यांना प्रश्न विचारतात. तर इथं त्यांना ते काय सांगतात की ते असं म्हणतात की हा प्रश्न विचारल्यानंतर ते त्यांना सांगतात की कसं सांगतात तर तस्मात् कथमिदम, म्हणजे मला सांगा, विश्वम जायते कथम स्थियते कथ सम्मिल्यते तन्मे संशय चतुर्मसती. सो मग आता हे त्यांचा संशय घालवण्यासाठी किंवा परब्रह्म काय आहे हे सांगण्यासाठी, किंवा ते काय म्हणतात की शांडिल्य ऋषी काय म्हणतात की परब्रह्म निष्क्रियम अक्षरमिती. म्हणजे काय की इथं ते सांगतात की जे काही अविनाशी असं हे आहे, तर हे परब्रह्म आहे. जे काही आहे ते सत्य हेच आहे की परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म कसं आहे तर निष्क्रिय आहे.
आणि ते अक्षरूपी आहे, अविनाशी आहे. तीन स्वरूपानी आहेत ते. सकल निष्कल आणि सकल निष्कल असं ते तीन स्वरूपांनी युक्त आहे. म्हणजे ते सकल आहे, निष्कल आहे आणि सकल निष्कल पण आहे, असं तीन रूपांनी ते युक्त आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपण काय म्हणू शकतो की अ व म जे आपण प्रणवकार बघतो, तर ते सगळं त्याच्यामध्ये. आणि तो देव कसा आहे, सर्वव्यापी आहे, ऐश्वर्य संपन्न आहे तो. हम्म आणि तो कसा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. आणि तोच कसा आहे की पूर्णपणे कसा आहे की अविनाशी आहे. आणि त्याचे तीन प्रकार आहेत की सकल निष्कल आणि सकल निष्कल. आता त्याचं पुढं वर्णन त्यांनी केलेलं आहे की कसं केलंय बघा. पुढं वर्णन त्याचं की यत् सत्यम विज्ञानम नंदम निष्क्रियम निरंजनम सर्वगतम सुसूक्ष्म सर्वतोमुख निर्देशम अमृतास्मिती तदी निष्कल रूपम. म्हणजे आता इथे त्यांनी वर्णन केलंय परत तेच. हा, यत् सत्यम म्हणजे ते कसं आहे, सत्य स्वरूप आहे, विज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, निष्क्रिय आहे, निरंजन आहे, सर्वांना अवगत असं सर्वव्यापी आहे. नंतर ते कसं आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. नंतर काय आहे ते, चार मुखांनी. आता इथं थोडक्यात तुम्हाला लक्षात घ्या, आपण ब्रह्म पाहिलं, आत्मा पाहिला, तर आता हे काय पाहिलं आपण तर हे निर्गुण रूप पाहिलं देवाचं. आता इथून पुढे आपण सगुण रूपाकडे चाललोय देवाच्या. मग त्या सगुण रूपाचं वर्णन करताना ते सांगतात, तो कसा आहे की रूपस्य ब्रह्मस्त्रीना रूपाणी भवंती सकल निष्कलम सकल निष्कलम चेती. म्हणजे आता ते रूप सांगतात भगवंताचं किंवा ब्रह्माचं. ते म्हणतात सकल रूप असतं, निष्कल रूप असतं आणि सकल निष्कल असं असतं. मग त्या भगवंताचं किंवा दत्तात्रयाचं रूप वर्णन करतायत ते इथं. तर त्यांनी सांगितले कसं आहे, ते सत्य आहे. सत्य म्हणजे कसं आहे की ते एकदम सत्य स्वरूपी आहे. आपण ओंकार स्वरूप जे बघतो तसं विज्ञान स्वरूपी आहे ते. नंतर ते कसं आहे, आनंद स्वरूपी आहे, ऐश्वर्याने युक्त आहे, निष्क्रिय आहे, निरंजन आहे, सर्वव्यापी आहे. सर्वगत आहे म्हणजे काय, सर्वव्यापी. सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की ते आपण पाहू शकत नाही. नंतर ते कसं आहे, सर्वतोमुख निर्देश म्हणजे त्याचं मुख सर्व बाजूंनी आहे. आता तुम्ही मी एकाच बाजूनी पाहतो, पण देवाला भगवंताला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. म्हणून त्याला सर्वतोमुख किंवा असं त्याला म्हटलेलं की सगळं बाजूनी त्याचं काय मुख आहे, की चारी बाजूनी त्याचं मुख आहे, चारी बाजूनी मुख आहे. नंतर तो कसा आहे की अनिर्वचनीय म्हणजे त्याचं वर्णनच करू शकत नाही आपण, असा अनिर्वचनीय आहे तो. नंतर तो कसा आहे, अमर आहे. हम्म नंतर तो कसा आहे, आणि तोच काय आहे, ब्रह्मस्वरूप काय आहे, निष्कल स्वरूप आहे. म्हणजे तोच काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे किंवा निष्कल स्वरूप आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी काय सांगितलंय की हे आता इथंपर्यंत पाहिलं की ते निष्कल स्वरूप आहे. नंतर पुढं काय की अथास्य सहजास्त विद्या मूल प्रकृती मार्या लोहित शुक्ल कृष्णा तया सहायवान देवा कृष्ण पिंगलो मर्मेश्वरम इष्टे तदिमस्य सकल निष्कलम रूपम. मग आता इथं त्यांनी काय सांगितलंय की ह्याच्यानंतर आता यथास्य म्हणजे ह्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी की परब्रह्म जे आहे ते कसं आहे, सहज आहे. नंतर ते काय करतं, अविद्येला घालवतं, अविद्या पूर्णपणे अस्त करतं अविद्येचा परब्रह्म. नंतर ते कसं आहे, मूल प्रकृतीचा किंवा मायाशक्तीची आपण म्हणतो, आपली जी प्रकृती पुरुष आपण जे बघतो सांख्य दर्शनामध्ये पाहिलं की प्रकृती म्हणजे तिला माया म्हटलेलं आहे. जे शंकराचार्य बघतो ते म्हणतात की ते काय म्हणतात की आपल्याला काय सांगतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, किंवा ते ब्रह्माचं स्वरूप किंवा ब्रह्म शक्ती स्वरूप आहे, किंवा सगळं जग मिथ्या आहे आणि ब्रह्म एकच सत्य आहे असं आपल्याला शंकराचार्य सांगतात. मग ते शंकराचार्य सांगतात तेव्हा आपण काय म्हणतो की मन पण जड आहे आणि फक्त आपल्याला आत्म्याचा अनुभव मन म्हणजे तिथं फक्त निरंद्रिय म्हणजे कुठल्याही इंद्रियांनी आपल्याला काय होत नाही, जाणीव होत नाही. तिथं मन पण जाऊ शकत नाही, इंद्रिय पण जाऊ शकत नाही. तर फक्त काय होतं की ती एक अनुभूती आहे. तिथं मन जड असल्यामुळे मन पण त्या भावनेमध्ये किंवा इंद्रिय पण तिथं समक्ष नसतात. तर फक्त आत्मा आणि परमात्म्यामध्ये तेव्हा ती जी अनुभूती आहे आपल्याला, ती काय आहे, फार वेगळी आहे. म्हणूनच ते म्हणतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहो, म्हणजे मी मन पण नाही, मी बुद्धी पण नाही, मी अहंकार पण नाही आणि मी चित्त पण नाही, असा मी काय आहे, वेगळा आहे आत्मा. हम्म
तसं त्यांनी इथं वर्णन करताना काय सांगितलंय की ह्या पश्चात म्हणजे आपण जे निष्कल स्वरूप पाहिलं म्हणजे विज्ञान स्वरूप आहे भगवंताचं निष्कल स्वरूप कसं पाहिलं की ते सत्य आहे, तेच विज्ञान रूपी आत्मस्वरूप आहे, तेच निष्क्रिय आहे, निरंजन आहे, सर्वगत आहे, सुसूक्ष्म आहे, सर्वतोमुखी आहे, अनिर्देश आहे, अमृतरूपी आहे आणि सगळं निष्कल रूप आहे त्याचं. हे भगवंताचं आपण निष्कल रूपाचं वर्णन पाहिलं. आणि ह्याच्यानंतर परम स्वरूप किंवा परब्रह्म जे आहे ते कसं आहे की सहज आहे ते. नंतर ते काय आहे, अविद्या नसते त्याच्यामध्ये. त्याचं एकदा स्वरूप प्राप्त झालं तर कुठलीच अविद्या काय होत नाही, तिथे राहत नाही किंवा अविद्येचा नाश होतो. नंतर मूल प्रकृती माया आहे. आता बघा, आपण सगळं बघितलं की जी प्रकृती आहे ती माया स्वरूप असते. मग त्या मूल प्रकृतीला माया म्हणलेलं आहे किंवा माया शक्ती म्हणले. आणि त्या माई शक्तीचे रंग सांगितलेत. कसले कसले रंग सांगितलेत तर लाल, श्वेत आणि कृष्ण म्हणजे काळा. लोहित म्हणजे लाल, शुक्ल म्हणजे हे आपण काय म्हणू शकतो श्वेत, आणि कृष्ण म्हणजे काळा. तर त्या रंगाने युक्त काय आहे, ती माया आहे. आणि ती माया कशी आहे, त्या मायेला प्राप्त करून काय होतं तर देव, कृष्ण एवं पितरंग से युक्त होतात. आणि काय होतात, त्या ईश्वर काय होतात, ते नियंता होतात, सृष्टीचे काय होतात, रचिता किंवा नियंता होतात. आणि अशा प्रकारे ब्रह्माचं काय आहे, सकल स्वरूप सांगितले त्यांनी. इथं त्यांनी काय सांगितलं, ब्रह्माचं सकल स्वरूप किंवा सगुण स्वरूप आपल्याला तिथे त्यांनी काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणजे आता बघा, चित्त स्वरूप किंवा ब्रह्म स्वरूप जेव्हा आपण ते प्रश्न विचार, परब्रह्म म्हणजे काय आहे, तर ते कसं आहे, परब्रह्म म्हणजे बृहत आहे. ते कसं आहे, मोठं आहे आणि स्वतः पण वाढतं आणि दुसऱ्यांना पण वाढवतं. परब्रह्म कसं असतं, सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते कसं आहे, पर आहे म्हणजे आपल्या ह्याला येत नाही, हातात सहज पण येत नाही, म्हणून त्याला पर म्हटलंय. हा आणि तशा प्रकारे आपण म्हणतो की म्हणजे त्यामुळं त्यांनी त्याचं रूप काय केलेलं आहे, इथं आपल्याला वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे तर अविद्या, मूल प्रकृती, माया शक्ती रूप आहे, लाल, श्वेत आणि कृष्ण रंगाने युक्त. आणि माया जेव्हा देवाशी कृष्ण एवं पितरंगाने युक्त होते तेव्हा ईश्वर हे होतं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रह्माचं सकल रूप किंवा ब्रह्मरूप होतं किंवा ब्रह्माचं मूर्तिक रूप होतं. आणि आपण त्याची पूजा करतो किंवा त्याची उपासना करतो किंवा त्याच्यावरती ध्यानधारणा करतो, असं त्यांना इथं सांगायचं आहे. नंतर पुढं काय करायचंय की अतैष ज्ञानमयेन तपसा चियामानो अकामया तबहु श्याम प्रजोयती. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथं पुढं आपल्याला की हे जे परब्रह्म आहे, आपण जे परब्रह्म पाहतोय ते कसं आहे, ज्ञानमय आहे. आणि त्याच्याने काय होतं, ज्ञानमय तर आहेच ते. आणि परत कसं आहे, तपसा म्हणजे त्या तप केलं तर किंवा त्याच्याने काय होते की वृद्धी प्राप्त होते. आणि काय होते की वृद्धी प्राप्त करायची इच्छा होते आपल्याला. आणि त्याच्यामुळं काय होतं की विभिन्न रूपामध्ये काय होतं की प्रादुर्भूत होतो तो. आणि तदनंतर काय होतं की तप प्रारंभ केल्यानंतर सगळ्या आपण इच्छांनी संपन्न 3 अक्षर प्रादुर्भात होतात. म्हणजे आपण जेव्हा ह्या सकल निष्कल आपण जे आपण आधी काय पाहिलं तर निष्कल सकल रूप पाहिलं ना भगवंताचं. आणि त्याच्या जेव्हा आपण ह्या रूपावरती किंवा आपण तेव्हा काय करतो, ज्ञानमय किंवा तपस भावना ठेवतो किंवा त्याच्यामुळं काय होतं आपल्याला की एक प्रकारचं काय होतं की मतलब काही काही उत्पत्ती होते किंवा प्रजयती म्हणजे प्रजनन आपण जो शब्द वापरतो किंवा प्रजयती किंवा जे काही तयार होतं ते सांगितले त्यांनी त्याच्या ही कामना केल्यानंतर. तर ते म्हणतात की 3 प्रकारचे अक्षर प्रादुर्भूत होतात, नंतर 3 प्रकारच्या व्याहती प्रादुर्भूत होतात, नंतर 3 पायाची गायत्री तयार होते, 3 वेद तयार होतात, 3 देव तयार होतात, 3 वर्ण तयार होतात, 3 अग्नी उत्पन्न होतात. म्हणजे आता काय काय प्राप्त होतं बघा, प्रारंभ केल्यानंतर आपल्याला समस्त इच्छांनी संपन्न 3 अक्षर म्हणजे कुठली अ, उ आणि म, ओंकाराची 3 अक्षर पकडू शकतो आपण. आणि त्या अ, उ, म मध्येच आपण म्हणजे गायत्री किंवा 3 वेद आणि 3 देव आणि 3 वर्ण, ह्या सगळ्या 3 3 गोष्टी काय होतात, अग्नी. आणि अग्नी पण उत्पन्न होतो, 3 अग्नी पण. असं यांनी काय सांगितलेलं. आणि मग काय होतं की असं काय होतं की हा देव जो आहे तो भगवान होऊन काय होतो की समस्त ऐश्वर्यांनी
संपन्न होतो, सर्वत्र व्याप्त होतो, समस्त प्राण्यांच्या हृदयामध्ये काय होतो, राहतो. आणि काय होतो की तो मायावी स्वरूपी, किंवा आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्यामुळे चाललंय किंवा आपण घडवतोय, पण तसं नाही. तर ही सगळी कशी आहे, भगवंताची माया आहे, भगवंताची क्रीडा आहे. जे काही इथं घडतंय ते सगळं भगवंताच्या मर्जीने किंवा भगवंताच्या क्रीडेने घडतंय. आणि त्याचे 3 रूप सांगितलेत भगवंताची, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र किंवा इंद्र. आणि सगळे समस्त देव किंवा भूत प्राण्यांच्या रूपामध्ये तोच काय असतो, अग्रभागी असतो. नंतर त्याचं त्यांनी काय सांगितलंय की पृष्ठभाग, उत्तर भाग आणि दक्षिण भाग, वरती आणि खाली, असं सगळीकडे सगळ्या दिशांना तो असतो. आणि हा देव काय करतो की आपल्या शक्तीने क्रीडा करून आपल्या भक्तांच्या वरती काय करतो, अनुकंपा बनवून ठेवतो. आणि त्याच रूपाला त्यांनी काय नाव दिलंय की दत्तात्रेय रूप, किंवा असं म्हणू शकतो आपण की आता बघा इथं आत्मा म्हणजे काय, तर आपनोती इति आत्मा म्हणजे काय, थोडक्यात काय आत्मा का म्हणतात, तर आत्मा 2 प्रकारे आपण धारण करतो, म्हणून त्याला आपण आपल्या शरीरामध्ये त्याला धारण करतो, किंवा आदत्ते, आदत्ते म्हणून धारण करणारा, किंवा म्हणजे आपण धात्ते म्हणजे सेवन करणारा, त्यालाच आपण काय म्हणतो, आत्मा. कारण तो सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये परमस्वरूप आहे. म्हणजे इथं शांडिल्य ऋषी काय काय विचारतात, ब्रह्म विचारतात, आत्मा विचारतात, परब्रह्म म्हणजे काय विचारतात, किंवा पर म्हणजे काय विचारतात, परब्रह्माचं पण इथं वर्णन येतं. नंतर आत्मा म्हणजे काय, किंवा आत्मा म्हणजे आपनोती ती आत्मा, किंवा आदित्य धारण, किंवा धात्य म्हणजे सेवन करणार आहे. नंतर त्यांनी काय सांगितलं की माहेश्वर का म्हणतात, की ह्या भगवंताला माहेश्वर असं का म्हणतात, तर तो काय करतो की सूर्यचंद्रांना नियंत्रण करतो. आणि ईश, ईश म्हणजे आता भगवंताला ईश्वर म्हणतो आपण, तो काय ईश, ईश का म्हणतात, ईशचा अर्थ काय, तर तो तारण करणार आहे, सेवन करणार आहे, नियंत्रण करणार आहे. आणि अशा ह्याला म्हणून तो सगळ्यात मोठा आहे, असा तो ईश्वर, म्हणून त्याला आपण महेश्वर किंवा माहेश्वर असं म्हणतो. आता सगुण रूपामध्ये आपण दत्तात्रयांचं नाव इथं आलेलं आहे. तर दत्तात्रयांच्या नावामध्ये त्यांनी काय केलं की त्याचं शरीर कसं आहे, दत्तात्रेय रूपी आहे. आता दत्तात्रेयाचा तुम्हाला फोड माहितीये का, किंवा विभूती माहितीये का? आता दा म्हणजे काय, किंवा इथं देणे, हा लागला की कर्मणी भूतकालीन धातुवाचक शब्द लागला की दा म्हणजे देणे. हा, तर इथं दत्तात्रय म्हणजे आता इथं आत्रय म्हणजे आत्र शब्द आला. आत्री ऋषी होते आणि त्यांना अनुसया नावाची पत्नी होती. आणि आत्री ऋषी कशी होते, ते तपस्याने काय केलेलं आहे की त्यांनी पुत्रासाठी खूप उग्र तपस्या केली होती. आणि त्यामध्ये त्रिगुणाच्या पलीकडे त्रिगुणातीत होते ते. आणि त्यांची जी पत्नी होती अनुसूया, ती नावाप्रमाणे काय होती की तिची शुभ होती. आणि तिच्यामध्ये कसलेही असूया किंवा काही ह्या गोष्टी नव्हत्या. त्रिगुणातीत म्हणजे सत्व, रज आणि तीन, ह्या 3 गुणांच्या पलीकडे. आणि आता भगवंताचं वर्णन 3 मुखे माहिती आहे तुम्हाला. दत्ताचं 3 बाजूला 3 मुख असतात, आणि सहस कसा असतो, नेहमी हसणारा मुखी चेहरा असतो. तर असं म्हणून ते आत्री ऋषींचं नाव, आणि आत्री आणि अनुसयाचे पुत्र म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं गेलं, कारण इतकी तपस्या केली त्यांनी पुत्रासाठी की शेवटी ब्रह्म किंवा ते भगवंत काय म्हंटले की मीच तुझ्या पोटी काय होतो, मुलगा म्हणून येतो. म्हणून दत्तात्रय नाव पडलं, की म्हणजे त्यांना दिला गेला किंवा पुत्र म्हणून, आणि अत्री आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणून त्याला दत्तात्रय असं दत्तात्रय भगवंतांचं काय पडलं, त्याला नाव पडलं. आणि ते कसे आहेत की अंतर्यामी आहेत ते. ते तत्व कसं आहे, अंतर्यामी आहे. आता बघा तुम्ही, त्यांनी असं सांगितलं. आता इथं त्यांनी अजून एक शब्द वापरलाय की निरुक्त शब्द वापरलाय. सकल रूप. आता इथं निरुक्त शब्द काय वापरलाय, तर आपण वेदांचे अंग पाहिले, षडांग, त्यातला हे निरुक्त एक शब्द आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो की व्युत्पत्तीयुक्त ज्ञान, म्हणजे कशी व्युत्पत्ती म्हणजे काय की त्याचं उत्पन्न कसं झालं किंवा त्याचं ज्ञान असणं, म्हणजे ते निरुक्त आहे. आणि इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, वर्णन काय केलेलं आहे की त्याचं शरीर कसं आहे की दत्तात्रय स्वरूप आहे, त्याचं सुंदर रूप आहे. नंतर ते कसं आहे, त्याचे शरीर किंवा ते कसं आहे, पूर्णपणे कसं वर्णन केलंय बघा, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांचं. नंतर त्यांनी असं वर्णन केलं की चतुर्भुज आहेत ते. नंतर कसे आहेत की मण्याप्रमाणे किंवा इंद्रनील मण्याप्रमाणे त्यांचं कसं आहे, पूर्ण शरीर आहे, तेजस्वी कांती आहे. नंतर ते दिगंबर, आपण म्हणतो ना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर ते दिगंबर म्हणजे निर्वस्त्रधारी आहेत.
नंतर त्यांचं कसं आहे ते, त्यांचे डोळे कसे आहेत, कमळासारखे, सदृश्य कमळासारखे डोळे आहेत, सुंदर. नंतर 4 भुजांनी युक्त आहेत आणि भयंकरपणा किंवा याच्यापासून ते काय आहेत, रहित आहेत. आणि प्रकाशाने युक्त आहेत. सर्व उपस्थ दैवतांनी युक्त आहेत किंवा भस्मानी युक्त आहेत आणि विश्वव्यापक आहेत. अशा त्यांनी त्यांचं काय केलेलं आहे, वर्णन काय केलेलं आहे, केलेलं आहे. असे हे जे भगवंत आहेत किंवा आपण त्यांना काय म्हणू शकतो, किंवा त्यांना आपण भगवंत किंवा दत्त भगवंत किंवा त्यांचं हे कसं आहे, रूप आपण काय केलेलं आहे, पापरहित रूप आपण कसं पाहिलेलं आहे, असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर ते अजून काय विचारतात की, भगवंत काय विचारतात त्यांना की, हे जे काही आपण पाहिलं, म्हणजे आपण जे पाहिलं की आपण जी रूप पाहिली, त्याच्याप्रमाणे त्यांनी माहेश्वर म्हणजे काय किंवा आपण अंतरात्मा म्हणजे काय, हे सगळं आपण त्यांना विचारलं. आता मी सगळ्या श्लोकाचा अर्थ एकत्र सांगितलाय बरं का. म्हणजे पहिलं आपण काय पाहिलं तर माहेश्वर म्हणजे काय पाहिलं, नंतर काय पाहिलं दत्तात्रय आत्मा म्हणजे काय पाहिलं की आपनोती इति आत्मा हा. नंतर तिसरा रूप, त्याच्यामध्ये आपण तिसरा प्रश्न काय पाहिला की दत्तात्रय शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा दत्तात्रयांचं कसं वर्णन केलेलं आहे, आपण हे सगळं इथं पाहिलं. नंतर त्यांनी आता काय विचारलं की, हे जे काही आहे आपण जे पाहिलं आता, की त्याच्यानंतर त्यांनी असं विचारलं की, अथर्व मुनींनी अजून की माहेश्वर का म्हटलं हे आपण पाहिलं की ते शब्दध्वनीनी आत्मशक्तीनी नियंत्रण करणार आहे आणि ईश्वर आहे. आणि ईश्वर म्हणजे काय की तो तारणारा आहे, म्हणून त्याला माहेश्वर म्हटलं. आणि दत्तात्रय का म्हटलं गेलं तर त्यांनी अत्यंत उग्र तपस्या केली आणि ज्यांनी अत्रि ऋषींनी आणि पुत्र कामनेसाठी, आणि त्यामुळे अत्यंतिक प्रसन्न झाले ते भगवान शिवने त्यांनी काय दिलं की त्यांना स्वतःला पुत्र स्वरूपात त्यांना दान केलं. आणि त्यामुळेच त्यांना म्हटलं की दत्तात्रय नामाने ते प्रसिद्ध झाले. आणि त्यांना सगळ्या समस्त अर्थांना उत्पत्ती सहित ज्यांना आपण समजलं, तो अंतरात्मा किंवा परमतत्वाची जी उपासना करतो तोच काय करतो, ब्रह्मवेत्ता किंवा ब्रह्म बनतो. आता हे ब्रह्मवेत्ता हा पुढचा शब्द आला की, जो कोणी ह्या दत्ताची उपासना करतो किंवा ह्यांची उपासना करतो तो मी परमात्मा स्वरूप आहे, दत्तच परमात्मा स्वरूप आहेत, आणि त्यांच्या भावाचं जो ब्रह्माचं वर्णन करतो तो ब्रह्मवेत्ता बनतो. आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये शेवटच्या 38 श्लोकावंतीमध्ये त्यांनी काय दिलंय की, ते कसे आहेत तर त्यांनी काय वर्णन केले दत्तात्रयांचं की मंगल स्वरूप आहे ते दत्तात्रय शिवम म्हणजे काय, मंगल स्वरूप. नंतर शांत स्वरूप आहेत ते इंद्र किंवा नीलमण्यासारखं त्यांचं समान किंवा त्यांचं सगळं शरीर आहे. नंतर ते कसे आहेत की मायाच्या स्वरूपामध्ये काय आहेत, ते रम्मान झालेले आहेत. नंतर ते कसे आहेत, अवधूत आहेत. नंतर नग्न शरीर आणि दिगंबर आपण म्हणतो श्रीपाद दिगंबर म्हणजे काय, नग्न शरीर. नंतर म्हणजे कुठल्याही वस्त्र न घालता ते हे करतात. नंतर भस्माने सर्वांग काय केलेलं आहे, त्यांनी व्याप्त केलेलं आहे किंवा जटा आणि जुटांनी त्यांचं शरीर काय धारण केलेलं आहे, म्हणजे जटा आहेत त्यांच्या ह्याच्यावरती. नंतर काय सर्वत्र व्याप्त असतात ते. नंतर चतुर्बाहू रूपी आहेत. नंतर त्यांनी कसं वर्णन केलं आहे परत पुढं की त्यांचे नेत्र कसे आहेत की कमळा समान प्रफुल्ल आहेत. तसंच ते कसे ज्ञानयोगाचे भांडार आहेत. नंतर संपूर्ण विश्व किंवा गुरुजन किंवा योगीजन आहेत त्यांच्या किंवा भक्तजनांच्या वरती दया करणारे आहेत. म्हणजे बघा की ज्ञान योगी निधी तर आहे बघा, विश्वगुरु योगीजन प्रिय, म्हणजे सगळ्यांना ज्ञान करून घेतात, विश्वाचे गुरु आहेत, सगळ्यांचे काय आहेत, प्रिय आहेत, आणि सगळ्यांचे काय आहेत की भक्तांच्या वरती अनुकंपा करतात. सर्व साक्षी किंवा सिद्धजनांना सगळ्या साक्षीद्वारे सिद्धद्वारे जे लोक आहेत ते काय करतात, त्यांची भक्ती करतात किंवा त्यांच्यावरती नेहमी प्रेम करतात. नंतर ते काय आहेत की सनातन पुरुष किंवा जे लोक आहेत तर त्यांचेही ते देव आहेत. आणि अर्थात म्हणजे काय आहेत, आदिदेव, देवांचे पण देव म्हणजे काय आहेत, ते आदिदेव आहेत. आणि जो पुरुष निरंतर त्यांची काय करतो, ध्यान करतो किंवा त्याला काय होतं की तो सर्व पापांनी मुक्त होतो. समुक्ता हा सर्व पापेभ्याम म्हणजे काय, जो सतत त्यांचं ध्यान करतो आणि त्या काय करतो, सर्व पापांपासून मुक्त होतो. आणि काय होतो की निश्रेयसपणे किंवा तो काय करतो, निश्रेयसपणे काय होतो की सगळं रहस्यमय ज्या विद्या आहेत किंवा ज्या काही आपल्याला आत्मस्वरूपी जी
आपल्याला आत्म्याचं जे ज्ञान होतं त्याच्यासाठी काय होते, मदत होते. निःश्रेयशी वापण्यात म्हणजे सर्व प्रकारच्या उपनिषदांचं तर ज्ञान होतच, तर त्याप्रमाणे आत्म्याचं पण ज्ञान होतं असं त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे दत्तात्रयांचं इथं शेवटी वर्णन केलेलं आहे. इथं आपले काय झालेले आहेत, तिन्ही अध्याय संपलेले आहेत. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की सगळा अष्टांग योग पाहिले पहिल्या 11 खंडांमध्ये. म्हणजे यम नियम आसन, 8 आसनं, 10 यम नियम, प्राणायाम पाहिले, प्रत्याहार 5 प्रकारचे पाहिले, धारणा 3 प्रकारचे ध्यान पाहिले, नंतर समाधी पाहिली. हम्म आता हे सगळं केल्यानंतर आपण शेवटी काय केलं की दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की ब्रह्मस्वरूप म्हणजे काय किंवा आत्मा म्हणजे काय पाहिलं, किंवा ब्रह्म म्हणजे काय हे आपण दुसऱ्या अध्यायात द्वितीय अध्यायात पाहिलं. नंतर तृतीय अध्यायामध्ये आपण 4 प्रकारच्या गोष्टी समजून घेतल्या. तर एक परमब्रह्म म्हणजे काय, म्हणजे ब्रह्म ठीक आहे, परब्रह्म म्हणजे काय, किंवा चित्त स्वरूपाच्या स्वरूपात जे आहे ते परब्रह्म आपण म्हणतो. की बाबा तुम्ही विचार करा की म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला योगाने आपण प्राप्त करताना काय होतं की चित्तवृत्ती निरोध हा योग हा असं म्हणतो, की चित्तांच्या वृत्तीचा निरोध केला तर काय होतं की योग घडतो. मग ती समाधी अवस्था अशी आहे की तिथं आपल्याला काय होतं की आपलं मन पण नाही, कारण मन पण जड आहे. म्हणजे ती अतिंद्रिय अवस्था आहे, तिथं कुठलंही इंद्रिय काय होत नाही, उपयोगाला येत नाही. ती अनुभूतीची अवस्था आहे. आणि मग त्या ज्या ते परब्रह्म जे आहे किंवा परब्रह्माशी जे आपण एकरूप होतो, तो परब्रह्म म्हणजे काय की सर्वश्रेष्ठ आहे आणि परे आहे. परे आहे म्हणजे ते काय आपल्याला सहजपणे मिळत नाही, आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो की परब्रह्म म्हणतो. मग नंतर आत्मा म्हणजे काय, म्हणजे आपनोती इति आत्मा, म्हणजे आत्मा किंवा आत्मा काय असतं की आदत्य किंवा धारण करणारा किंवा सेवन करणारा असा जो कोण आहे तो आपण आत्मा, म्हणजे तो काय करतो, मनुष्याला धारण करतो. किंवा आपल्या शरीरामध्ये आत्मा असल्याशिवाय तो आपल्याला आत्मा निघून गेला तर शरीराला काहीच अर्थ राहत नाही, मग तो आपल्याला धारण करतो, म्हणून त्याला आत्मा असं म्हणतेलं आहे. पुढची आपल्याला माहेश्वर का म्हणतात असं म्हणलेलं आहे, कारण तो सूर्यचंद्रांना नियंत्रण करतो. आणि ईश्वर म्हणजे काय, जो तारण करणारा आहे, सेवन करणारा आहे, नियंत्रण करणारा आहे, असं त्याला म्हणून तो खूप मोठा किंवा म्हणून त्याला माहेश्वर असं म्हटलंय. आणि नंतर मग दत्तात्रयांचं स्वरूप किंवा दत्तात्रयांचं आपल्याला स्वरूप आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते दत्तात्रयांच्या स्वरूपाचं जे आपण इथं पाहिलं ते सगळं स्वरूप, आणि त्याच्यानंतर आपण त्यांना सगळ्या शेवटी ते काय म्हणतात की आपण हे जे दत्तात्रयांचं स्वरूप पाहिलं आणि त्याची जी आपण कोण उपासना करेल किंवा त्याचं जे सतत ध्यान करेल, तो काय करतो, सर्व पापांपासून निश्चितपणे मुक्त होतो. निश्रेयस किंवा श्रेयसाची त्याला प्राप्ती होते. श्रेयस माहितीये तुम्हाला? श्रेयस म्हणजे काय, तर एक प्रकारची आपल्याला आपल्या आत्म्याची किंवा आपल्या परमज्ञानाची काय होते, प्राप्ती होते. हे असं इथं वर्णन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे का? कुणाला शंका आहे नाही. का याच्यामध्ये? इथं तुम्हाला लक्षात आलं का, इथं ईश शब्द ध्वन्याच्या आत्मशक्त्याच्या महतिशत हे माहेश्वराचं स्वरूप आहे. नंतर इथं परब्रह्माचं स्वरूप आहे. इथं नंतर पुढे दत्तात्रय. दत्तात्रय म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कशी झाली पाहिलं की आपण आत्री ऋषी, दत्तात्रय नाव सुद्धा तसंच उत्पन्न झालंय. आत्री म्हणजे ऋषी होते ते, आणि त्यांनी मुलासाठी तपस्या केली होती. आणि ते ते कसे होते, त्रिगुणातीत होते. त्रिगुणातीत म्हणजे सत्वरज आणि तमगुण यांच्या तिघांच्या पण पलीकडे इतके त्यांचं म्हणजे त्यांची तपस्या भारी, म्हणजे तपस्या एवढी होती त्यांची. ते त्रिगुणातीत होते. आणि अनसुया ही त्यांची पत्नी, ती नावाप्रमाणेच काय होती की तिच्यामध्ये असया किंवा द्वेष मोह असल्या कुठल्याही भावना नव्हत्या. आणि त्यामुळे त्यांच्या पोटी मी भगवंत म्हणतो मीच पुत्र होऊन येतो, आणि म्हणून त्याला काय नाव दिलं गेलं, दत्तात्रय, म्हणजे दोघांचा मुलगा. दा म्हणजे देणे, आणि त्यांना मुलाच्या स्वरूपात ते स्वतः आल्यामुळे त्यांना काय नाव दिलं गेलं, दत्तात्रय असं नाव दिलं गेलं. आणि मग दत्तात्रयांचं पुढं वर्णन आहे की ते कसे आहेत. म्हणजे इथे आता हे सगळं काय झालं, आपण सगुण स्वरूपाची भगवंताची प्रार्थना दत्तात्रयाच्या स्वरूपात पाहिली. निष्कल किंवा म्हणजे काय, तर आत्मा किंवा परमात्म्याचं जे रूप आहे ते निष्कल स्वरूप झालं. आणि सकल निष्कल म्हणजे काय असतं, तर दोन्ही एकत्र, की बाबा भगवंताची मूर्ती पण आहे, हळूहळू त्या मूर्तीतून आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय असतं की
सकल आपल्याला डायरेक्ट निष्कल स्वरूपावर ध्यान करू शकतो का आपण? नाही, आपल्याकडे तेवढी शक्ती नाहीये. मग आपण आधी भगवंताचं सकल स्वरूपावर ध्यान करतो आणि हळूहळू आपण त्याच्यामध्ये इतके तन्मय होऊन जातो, इतके तन्मय होऊन जातो की हळूहळू काय होतं, हे सगळं सकल स्वरूप गळून पडतं आणि फक्त निष्कल स्वरूप राहतं आणि आपला आत्मा आणि आपल्या परमात्म्यांचं काय होतं, ऐक्य होतं आणि सर्व पापांचं काय होतं, इथं क्षय होतो. किंवा जर आपण सतत ध्यान केलं तर ह्या गोष्टीचं, तर काय होतं, सर्व पापांपासून मुक्ती होते आणि निश्रेय पदाची आपल्याला, श्रेयस पदाची काय होते, आपल्याला एक प्रकारची प्राप्ती होते. असं इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कुणाला काही शंका आहेत का? ठीक आहे, मग आता आपल्या इथं नाही शांडिल्योपनिषद. मॅडम. हा, मी तुम्हाला आता नोट्स पाठवून देते. उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला नोट्स पाठवून देते, थोडं शॉर्ट. मॅडम, या नोट्स आता इथे संस्कृत मध्ये टोटल मराठी मध्ये आहेत का? टोटल मराठीमध्ये नाहीये बरं का ऍक्च्युली. तर ते मी हे पुस्तक मराठीमध्ये होतं की आपलं जे युनिव्हर्सिटी